नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण गावारे आपलं सर्वांचं मॅथ विथ लक्ष्मण गावारे या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण शेकडेवारी या चॅप्टरचं कंप्लीट रिव्हिजन बघणार आहे. काय बघणार आहे? कंप्लीट रिव्हिजन. ठीक आहे. यामध्ये आपण बेस्ट क्वेश्चन चूज केलेत आणि हे बेस्ट क्वेश्चन कसे असणार आहेत? टाईप वाईज असणार आहेत. ठीक आहे, टाईप वाईज. यामध्ये मी ऑल टाईप कवर केलेत. ठीक आहे, प्रत्येक टाईपवर मी 3 ते 5 क्वेश्चन निवडलेले आहेत. ठीक आहे, ही तुमची एक स्कोअर बुस्टर सिरीज असणार आहे. यामध्ये मी जास्त बेसिक लेवलचे क्वेश्चन घेतलेले नाही, असे क्वेश्चन घेतलेले जे काय करतील तुमची लेवल वाढवतील. ठीक आहे, चला मग सर्वात पहिले एकदा एक कन्सेप्ट समजून घेऊया. जसं की समजा 1000 आहे. ठीक आहे, 1000 एक संख्या आहे. जर समजा याचे जर 10% काढायचे असेल, काय काढायचं असेल? 10%. तर सिंपल काय करायचं आहे फक्त की एक घर डावीकडे सरकून, एक घर डावीकडे सरकून दशांश चिन्ह द्यायचं आहे. काय द्यायचं आहे? दशांश चिन्ह. मग 1000चे काय करणार की 100 काय असणार? 1000चे 10% असणार. ठीक आहे, जर समजा हे 10% काढायचे असेल तर, जर समजा 1% जर काढायचा असेल तर काय करायचे? 2 घर डावीकडे सरकून काय देणार? दशांश चिन्ह देणार. ठीक आहे, जसं की मग 10.00. मग हे काय झाले? 1% झाला. कोणाचा? 1000चा. ठीक आहे, बस एवढीच एक सिंपल कन्सेप्ट समजून घ्यायची. याच्यापेक्षा जास्त पलीकडे जशा जशा गोष्टी येत जातील तसं तसं मी तुम्हाला सांगत जाईल. मग सर्वात पहिला क्वेश्चन बघा, काय? 3800चे 3800चे. मग इथं जे हे जे चे आहेत ना, याचा अर्थ होतो गुणाकार करणे. मग 3800चे 25/9चे 15%. मग टक्केवारीचा अर्थ काय होतो? टक्केवारीचा अर्थ होतो 1/100 गुणिले 1/100 किंवा मग काय भागिले 100. दोघांचा अर्थ एकच आहे. मग 15% म्हणजे काय? 15/100 चे 18% म्हणजे 18 काय तर 100. ठीक आहे, हे आपल्याला आता सॉल्व्ह करायचं आहे. मग बघा, हे 2 0 आणि हे 2 0 काय झाले? कट. 25 1 25, 25 चोक 100, 9 1 9, 9 2 18, 2 1 2, 2 2 4, 2 ने भाग दिला, 19 2 38. 38 कट झाले, 25 आणि 9 कट झाले, हे 2 100 कट झाले, 18 100 4 2 2 सर्व कट झाले. काय उरले फक्त आता? 19 गुणिले 15. बस एवढंच उरलंय आणि यांचा गुणाकार करायचा आहे. 19 5 85, हातच्याला आले 8, 19 1 19 आणि 8 28. आपलं उत्तर आलंय 285. ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे, सर्वात बेसिक लेवलचा हा क्वेश्चन होता. हळूहळू आपण आता लेवल वाढवत जाणार. पुढचा क्वेश्चन, 180च्या 15% मध्ये काय जोडावे? काय जोडावे जेणेकरून रक्कम ही 360च्या 20% येईल? ठीक आहे, मग आता बघा, मी जी तुम्हाला कन्सेप्ट सांगितली होती ती कन्सेप्ट एकदा समजून घ्यायची की 180चे 15% याच्यामध्ये काय जोडावे? आपण मला की x जोडू जेणेकरून जी रक्कम येईल ही किती यायला पाहिजे? 360चे 20% रक्कम यायला पाहिजे. ठीक आहे, कुठल्याही प्रकारचा गुणाकार करायचा नाही, एकदम सिंपल गोष्ट ठेवायची. ठीक आहे, आता बघा, 180चे 10% म्हणजे किती? 180चे 10% जर आपल्याला काढायचे असेल तर मी सिंपल सांगितलंय. काय करणार की एक घर डावीकडे सरकणार आणि काय देणार? दशांश चिन्ह. मग 180चे 10% किती झाले? 18. ठीक आहे, आपला 15% काढायचे म्हणजे अजून 5% काढण्याची गरज आहे. जर 10% 18 असेल तर 5% किती असणार? 9. म्हणजे 15%, 18 आणि 9 किती झाले? 27. समजलंय की? 180चे 15% म्हणजे किती? 180चे 10% 18 आणि 180चे 5% म्हणजे 9. 18 आणि 9 27 अधिक x बरोबर 360चे 20%. मग 360चे 10% किती? 36. ठीक आहे, 20% काढायचं म्हणजे दुप्पट काढायचे, तर 36 दुणे किती? मग 72. मग x बरोबर किती येणार आपलं? 72 मायनस 27. ठीक आहे, 12तून 7 गेले 5, 6 मधून 2 गेले 4, 45. मग x ची किंमत आली आपली 45. ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे,
तर प्रत्येक वेळेस गुणाकार करायचा नाही. आपल्यासाठी टाईम महत्त्वाचा आहे. काय महत्त्वाचा आहे? टाईम. की जर समजा एखादा क्वेश्चन असेल तर त्याचा हा क्वेश्चन बघितल्याच्यानंतर ना प्रत्येक अँगलने काय करायचं आहे, प्रत्येक अँगलने एकदा विचार करायचा आहे की नेमके कोणती अप्रोच याच्यावर बेस्ट पडेल. ठीक आहे. जसं की 15% होते म्हणजे 10% 18, 5% 9, 18 आणि 9 27. गुणाकार करण्यापेक्षा आपण नक्की फास्ट केले. ठीक आहे. आता डाटा सिंपल होता, गुणाकार करून पण आपण उत्तर काढू शकलो असतो. ठीक आहे. पण जर डाटा मोठा असेल तर त्यावेळेस ही मेथड आपल्याला काम येणार आहे. मग आपला आन्सर आलाय 45. पुढचा क्वेश्चन, ज्याची 31% ही 1023च्या, ज्याची 31% ही 1023च्या 30% आहे, ती संख्या किती आहे? म्हणजे अशी संख्या की आपण मला ती संख्या x आहे, तिची 31% जी आहे ना ही कुणाच्या बरोबर आहे? तर 1023च्या 30% बरोबर आहे. किती टक्के बरोबर? 30% बरोबर आहे. मग बघा कोणत्या संख्येचे 31% हे 1023च्या 30% बरोबर आहे. मग बघा 31 इथं गुणाकारात हे अलीकडे आले भागाकारात. 1023 गुणिले 30 भागिले किती? तर 31. मग 31ने काय करायचं? 1023ला भाग द्यायचा आहे. ठीक आहे. मग आता बरेच विद्यार्थी भाग देऊ की नको या प्रकारे बघत असतील. डायरेक्ट भाग द्यायचा आहे. 31 त्रिक 93. मग 93 गेले, किती उरले? 7 आणि 2 9 उरले. 31 त्रिक 93. मग किती आले? 33 गुणिले 30. 33 त्रिक 99. 0 जसाच्या तसा. ऑप्शन क्रमांक आला आपला आन्सर डी 990. ठीक आहे. हा एक क्वेश्चन आय थिंक सीजीएल एक्झाममध्ये विचारलेला एक क्वेश्चन होतं वाटतं. ठीक आहे. इझी लेवलचा वाटला, विचारून घेतला आपण. एक्सचे 31% बरोबर 1023चे काय? 30%. एक्स बरोबर 1023 गुणिले 30 भागिले 31. 1023ला 31ने भाग दिला. 31 त्रिक 93. 9 उरले. 31 त्रिक 93. 33 गुणिले 30 उत्तर आलं 990. पुढचा क्वेश्चन, एखाद्या संख्येच्या 85% मध्ये 75 जोडले तर परिणाम हा 30 संख्या येते. परिणाम ही 30 संख्या येते. एक ध्यानात ठेवायचं फक्त की प्रत्येक संख्या स्वतःमध्ये ना 100% असणार आहे. काय असणार आहे? स्वतःमध्ये 100%. मग ती संख्या कोणती असो, प्रत्येक संख्या स्वतःमध्ये 100% असणार आहे. मग संख्या आहे, त्या संख्येच्या आहे ना 85% मध्ये आपण किती जोडले? 75 जोडले. संख्येच्या 85% मध्ये आपण किती जोडले? 75 जोडले. तर उत्तर किती आलंय? तर ती संख्या येते. ठीक आहे. मग ती संख्या काय असणार आहे? आपली 100% असणार आहे. मग आपण म्हणलं की संख्या काय बनते ना? 100% बनते. ह्याला केला आपण या प्रकारे बघू शकतो की एक संख्या आहे, तिच्या 85% मध्ये 75 जोडले असता उत्तर किती? ती स्वतः संख्या येते. ठीक आहे. मग एक्स काय असणार? ती स्वतः 100% असणार. या प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो. परंतु हे लर्निंग फेजमध्ये आपण शिकत असतो. हे कुठे शिकत असतो आपण? लर्निंग फेजमध्ये. ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी बॅच करतो तिथे आपण या गोष्टी समजून घेत असतो. आता ही आपली रिव्हिजन सिरीज चालू आहे, प्रॅक्टिस सिरीज चालू आहे, स्कोर बूस्टर सिरीज चालू. ठीक आहे. इथे आपण फक्त काय बघणार की बेस्ट मेथड कोणती आहे, की एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी बेस्ट मेथड कोणती आहे, कोणकोणत्या ॲप्रोचने क्वेश्चन सॉल्व्ह केला पाहिजे, आणि स्टेप कटिंग की कोणकोणत्या स्टेप आपण कट करू शकतो, हेच मी तुम्हाला इथे शिकवणार आहे. बाकी वेगळं काहीच नाही. मग बघा 85% अधिक 75 बरोबर 100%. मग बघा हे 85 तर प्लस होते, पलीकडे गेले मायनस. मग 75 ही कशाची आहे? 15%ची किंमत आहे 75. 100मधनं 85 गेले, 15% आले. ठीक आहे. मग 15%ची किंमत 75 आहे. आपल्याला काय विचारले त्यांनी? ती संख्या. प्रत्येक संख्या स्वतःमध्ये 100% आहे. म्हणजे काय की जर 15%ची किंमत 75 असेल तर 100ची किंमत किती? आता बरेच जण इथं तिरका गुणाकार वगैरे वगैरे करतील. काहीच करायचं नाही, फक्त बघायचं की संख्या किती पट आहे. 15 5 75. मग आपण म्हणू शकतो की संख्या जी आहे ना 5 पट आहे. मग याचे पण 5 पट करायचे की 100 5 किती? मग 500. तर ती संख्या जी असणार आहे ती किती असणार आहे? 500. ऑप्शन क्रमांक ई. ठीक आहे. क्वेश्चन रिपीट करतो, समजून घ्या.
की एक संख्येच्या 85% मध्ये किती जोडले असता 75. ही 85% तिच्यामध्ये 75 जोडले तर ती स्वतः संख्या येते, म्हणजे ती संख्या किती असणार 100% येते. ठीक आहे. मग हे 85 प्लसमध्ये इकडे आले मायनस झाले, म्हणजे काय 15%ची किंमत ना 75 आली. आपल्याला काय करायचं संख्या काढायची, प्रत्येक संख्या स्वतःमध्ये 100%. मग 100%ची किंमत काढायची. 15ची किंमत 75 म्हणजे ही 5 पट आहे, तर हे पण 5 पट केलं, उत्तर आलं 500. ऑप्शन क्रमांक ए. पुढचा क्वेश्चन काय क्वेश्चन आहे, जेव्हा एखादी संख्या 216 ने वाढविली जाते तेव्हा ती संख्या स्वतःचे काय बनते 140% बनते. म्हणजे काय समजून घ्या एकदा. काय विचारले, संख्या किती आहे. एक संख्या आहे ती स्वतःमध्ये काय ती 100% असणार आहे, बरोबर आहे. एक संख्या आहे, आपण तिला एक्स वगैरे मानता बरेच जण, आपण एक्स मानणार नाही, काहीच मानणार नाही, रिकामा एक्सला जास्त किंमत द्यायची नाही. 100% हे ठीक आहे. 100% मध्ये किती जोडले 216 जोडले. 100% मध्ये 216 जोडले तर ही संख्या किती बनली 140% बनली. 140% बनली. म्हणजे एखादी संख्या ज्यावेळेस आपण 216 ने वाढवली ती स्वतःची ना 140% बनली. मग आपण असं म्हणू शकतो का, हे 100 प्लसमध्ये अलीकडे आले मायनस, 140 मधनं 100 गेले, म्हणजे किती टक्के 40%ची किंमत ना 216 आहे. किती आहे 216. आपल्याला कितीची करायची आहे, ती संख्या किती, ती संख्या 100%. मग 100%ची किंमत काढायची आपल्याला, बाकी वेगळं काहीच नाही. ठीक आहे. मग सिंपल बघा, आता इथे काय करणार आपण की 10 ने भाग जातो. ठीक आहे. आपण ना याने या प्रकारे जरी काढलं तरी जमतं, किंवा या प्रकारे जरी काढलं तरी जमतं. ठीक आहे. याला हवं तर तुम्ही तिरका गुणाकार करूनही काढू शकता, पण आपण काय करणार की या प्रकारे करणार. 40%ची किंमत 216, मग 100%ची किती. मग बघा आता 10 चौक 40, 10 10 100, 4ची किंमत 216 आहे, तर 10ची किती येतं आपल्याला सांगायचं आहे, बाकी वेगळं काही नाही. मग बघा ही किती संख्या किती पट आहे. 4 पंचे 20, 216ला मी 4 ने भाग दिला, पण मी स्टेप लिहित नाही आहे, मी डायरेक्ट भाग देतोय. ठीक आहे. जिथे जिथे आपल्याला स्टेप सेव्ह करता येईल ती प्रत्येक स्टेप आपल्याला वाचवायची. मग 4 आहे, 4 पंचे 20, 1 उरला 16 झाले, 4 चौक 16, 54 पट आले. ठीक आहे. मग या संख्येला पण काय करायचं आपल्याला 54 ने गुणायचं आहे. 54 आहे 540. ठीक आहे. 54 आहे 540. ऑप्शन क्रमांक ए. काहीच नाही. बरेच जण या प्रकारे करतील की 216 ही 40%ची किंमत आहे, मग 100ची किती, 00 कट, 4 ने भाग दिला, मग 10 ने गुणलं, हेच येणार आहे. फक्त आपण ना ही स्टेप एक सेव्ह करतोय, बाकी वेगळं काहीच नाही. आपल्याला प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे. काय प्रत्येक सेकंद काय आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. जिथे जिथे आपला टाइम सेव्ह होईल ते प्रत्येक टाइम आपल्याला सेव्ह करायचं आहे. मग हा क्वेश्चन समजला. एखादी संख्या 100% असणार आहे, 216 ने वाढविली, ती संख्या स्वतःची 140% बनली. ठीक आहे. मग बघा 140 मधून 100 वजा केले, 40% आले. 40%ची किंमत 216 आहे, तर 100ची किती, मी काय केलं 10 ने भाग दिला. 4 10 40, 10 10 100, 4ची किंमत 216 आहे, तर 10ची किती, ही भाग दिला, 54 आले, 54 पट संख्या बनली. मग याला पण मी 54 गुणलं की 10 गुणिले 54 540. जर तुम्हाला ॲप्रोच मेथड आणि क्वेश्चनची लेवल जर आवडत असेल, पसंत व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल, तर सिंपल ना फक्त एक लाईक करायचं आहे, आणि जी जेन्युइन कमेंट असेल तुम्ही ती कमेंट करायची. ठीक आहे. एक संख्या, पुढचा क्वेश्चन काय बघा, एक संख्या 20 ने वाढली तर ती संख्या स्वतःची ना 116% बनते. किती बनते 116%. जो मागचा क्वेश्चन घेतला आहे ना सेम त्या टाईपचा क्वेश्चन आहे, वेगळं काहीच नाही. हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी असणार आहे. हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी असणार आहे. याचा आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे की या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे. पुढचा क्वेश्चन, एचे उत्पन्न बीच्या उत्पन्नापेक्षा 60% ने कमी आहे. की ए आणि बी दोन व्यक्ती हे, एचे उत्पन्न जे आहे ना ते बीच्या तुलनेतनं काय 60% ने कमी आहे. म्हणजे जर बीचे उत्पन्न 100% असेल तर याचे उत्पन्न काय आहे ना तर 60% कमी आहे. कोणापेक्षा, बी पेक्षा.
जर बीचे उत्पन्न 100 आहे तर याचे किती असणार आहे 40. तर बीचे उत्पन्न याच्या उत्पन्नापेक्षा किती टक्के जास्त आहे? काय विचारलं आपल्याला? जास्त विचारलंय. मग ध्यानात ठेवा फक्त एकच आता की ना इथे आपण ना तुलना करत असतो. काय करत असतो? तुलना. ठीक आहे. मग याचं मी तुम्हाला एक सूत्र सांगतो. सूत्र ध्यानात ठेवायचं फक्त, एकदम सोपं सूत्र आहे, वेगळं काहीच नाही. जर आपल्याला जास्त टक्केवारी जर काढायची असेल, काय काढायचं असेल? जास्त टक्केवारी जर काढायची असेल तर काय करायचं ना, फरक घ्यायचा, दोन संख्यांमधील फरक घ्यायचा, भागिले जी संख्या कमी ना ती घ्यायची, गुणिले 100 करायचं. गुणिले काय करायचे? 100. आता इथं जास्त टक्केवारी विचारली, असं थोडी की प्रत्येक वेळेस जास्त टक्केवारीच विचारतील. कधी कधी आपल्याला ते कमी टक्केवारी सुद्धा विचारू शकता. मग कमी टक्केवारी कशी काढणार? डबल सेम सूत्र, फरक. आता बघा इथे जास्त होते, आपण छेदस्थानी कमी घेतले. जर इथं कमी ना, मग इथे काय घ्यायचंय? जास्त वाली संख्या घ्यायची, गुणिले किती? मग 100. बस एवढंच करायचंय, वेगळं काही नाही. त्यांनी काय विचारलं आपल्याला? जास्त टक्केवारी. मग बघा जास्त टक्केवारी कशी निघते? याचे उत्पन्न 40 आहे, बीचं उत्पन्न किती? 100. मग जास्त टक्केवारी काढण्यासाठी आपण काय करणार? या दोघांचा रेशो घेऊन टाकायचा. ॲक्च्युअल संख्या घ्यायच्या नाही, रेशो घ्यायचा फक्त. 20 दुने 40, 20 पाचे 100. म्हणजे याचे उत्पन्न जर 2 असेल तर बीचे उत्पन्न किती असणार आहे? 5 असणार आहे. मग यांच्यातील फरक घ्यायचा आहे. फरक कितीचा आहे? 3चा. मग जास्त टक्केवारी काय असणार आपली? की जास्त टक्केवारी काय असणार? फरक भागिले कमी गुणिले 100. मग फरक कितीचा आहे? याचं उत्पन्न 2 आहे, बीचे उत्पन्न 3 आहे, दोघांमधील फरक 3 आहे. ठीक आहे. कमी कोण आहे? मग कमी इथं 2 आहे. ठीक आहे. गुणिले 100. बे एक बे 50 2 100, 3 गुणिले 50 म्हणजे किती? तर 150%. 150%. म्हणजे बीचे उत्पन्न याच्या उत्पन्नापेक्षा किती टक्के जास्त आहे? तर 150% जास्त आहे. ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे. तर पुढचा क्वेश्चन, दोन संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा 50% व 75% कमी आहे. दोन संख्या आहे. ठीक आहे. ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या आणि आपण मानला की तिसरी संख्या आहे. ठीक आहे. दोन संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा, कोणापेक्षा? या तिसऱ्या संख्येपेक्षा कितीनं कमी आहे? 50% आणि 75% कमी. आपण जर मानलं की तिसरी संख्या ही 100%, किती आहे? 100%. मग पहिली संख्या 50% कमी आहे का? जर ही 100 असेल तर मग ही किती असणार? 50%च असणार. ठीक आहे. का बरं? कारण ही संख्या काय आहे? 50% काय आहेत? कमी आहे. त्याच्यानंतर दुसरी संख्या काय आहे? तिसऱ्या संख्येपेक्षा 75% कमी आहे. म्हणजे ही जी संख्या आहे ना 2 नंबरची, ही काय 75% कमी आहे. म्हणजे किती असणार? ही फक्त 25%च असणार. पॉईंट क्लिअर आहे का? मग दोन संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा, ठीक आहे, पहिली संख्या 50% कमी, दुसरी संख्या 75% कमी. ठीक आहे. मग काय विचारलं त्यांनी? की पहिला क्रमांक मिळविण्यासाठी दुसरा क्रमांक किती टक्क्यांनी वाढवावा? ठीक आहे. मग बघा पहिला क्रमांक किती आहे? 50 आहे. दुसरा क्रमांक किती आहे? 25. मग मला फक्त एकच सांगा की हा जो दुसरा क्रमांक आहे, हा दुसरा क्रमांक जर आपल्याला 50च्या बरोबर आणायचा असेल, पहिला क्रमांक मिळविण्यासाठी दुसरा क्रमांक किती टक्क्याने वाढवावा? हे जे 25 जे आहे ना, याला आपल्याला काय करायचं आहे? 50 करायचं आहे. मग इथे लिहितो मी, ही जे 25 आहे ना, याला काय करायचं? आपल्याला 50 करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे ही 25 संख्या कितीने वाढवावी लागेल आपल्याला? आणखीन 25ने वाढवावी लागेल. पण त्यांनी कशात विचारलं आपल्याला? टक्केवारीमध्ये. मग आपण लिहिणार की ही जी संख्या आहे ना, ही 25ने वाढवावी लागेल. किती वाढवावी लागेल? 25ने. पण कोणापेक्षा वाढवावी लागेल? या 25पेक्षा वाढवावी लागेल. 25 वरती वाढवावी लागेल. राईट. मग भागिले के 25 गुणिले किती? 100. 25 एक 25, 25 एक 25, 100 एक 100. म्हणजे ही संख्या जी आहे ना 25, ही संख्या 50 बनविण्यासाठी 100%ने काय करावे लागेल? वाढवावी लागेल.
ऑप्शन क्रमांक ई. ठीक आहे, आशा करतो हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. काय क्वेश्चन होता? 50% कमी 75% कमी म्हणजे पहिली संख्या आली 50%, दुसरी संख्या आली 25 आणि तिसरी संख्या आली आपली 100. ठीक आहे, हवं तर तुम्ही त्या टक्केवारी न लिहिली तरी चालते. मग बघा काय विचारलंय की पहिला क्रमांक मिळविण्यासाठी दुसरा क्रमांक किती टक्क्याने वाढवावा. म्हणजे 25ला जर 50 करायचं असेल तर या 25ला कितीने वाढवावे लागेल. मग या 25ला आपल्याला काय करावे लागेल? 25ने वाढवावे लागेल. मग 25 वाढवावे लागतील कितीवरती? या 25 वरती भागिले 25 गुणिले 100. 25 × 25, 100 × 100. उत्तराला आपलं 100%. पुढचा क्वेश्चन. ठीक आहे, हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन आपण नेक्स्ट याच्यात घेऊ. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. हा नवीन टाईप आहे. ठीक आहे, आपला काय लागतो आता न्यू टाईप स्टार्ट होते. मग आपण आजच्या लेक्चरमध्ये ना 3 टाईप काय केलं आपण कव्हर केलेत. किती टाईप? 3 टाईप. ठीक आहे, जर आता हळूहळू आपण काय करू, क्वेश्चनची लेवल आणखी वाढवत जाऊ व लेवलसोबतच मी तुम्हाला आहे ना कन्सेप्ट ही सांगत जाईल. ठीक आहे, आता या 3 टाईपवरती कुणाचे जर काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाकायचे. आणि शेकडेवारीनंतर कोणता टॉपिक घ्यायचा आहे, शेकडेवारीनंतर कोणता टॉपिक आपण घ्यायचा आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. कमेंटमध्ये मला कळवायचं आहे. हा व्हिडिओला मॅक्सिमम लोकांपर्यंत काय करायचं आहे? शेअर करायचं आहे. ठीक आहे, आणि व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट नक्की करायचं आहे. ठीक आहे, थँक्यू गाईज.